तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत वाटणाचे प्रकार. पालेभाजी असो किंवा मग कोणत्याही भाजीला फोडणी द्यायची असो, गरम मसाला नको, कोणताही काळा मसाला नको, अगदी प्लेन भाजी खायची त्यासाठी लागणारं वाटण असो किंवा मग हे ऑल पर्पज असं वाटण. तर चारही प्रकारच्या वाटणाच्या रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग वाटणाला सुरुवात करू. सुरुवातीला आपण अगदी सर्वात सोपं असं वाटण, पश्चिम महाराष्ट्रीयन किंवा सोलापुरी लोक प्रत्येकांच्या घरामध्ये हे वाटण असतं. त्यासाठी आपण इथे एक वाटी असे शेंगादाणे घेतलेले आहेत आणि अर्ध्या वाटीला थोडेसे कमी तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर अगदी 4 तर आपण इथे शेंगादाणे अगदी मीडियम टू लो फ्लेमवर छान असे भाजून घेणार आहोत. तर आपल्या इथे शेंगादाणे छान भाजले गेलेले आहेत, वरच्या सालाला देखील क्रॅक गेलेले आहेत. आपण हे काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. त्यानंतर आपण इथे तीळ भाजून घेऊया. तर तीळ अगदी छान चटचट उडतील इथपर्यंत भाजायचे, खूप जास्त भाजायचे नाही, नाहीतर तिळाला थोडासा कडवटपणा येतो. तर तीळ अगदी छान असे भाजलेले आहेत, चटचट वाजायला देखील सुरुवात झालेली आहे. आपण हे काढून घेऊया. तर आपले इथे तीळ शेंगादाणे छान थंड झालेले आहेत. आपण हे मिक्सर जारमध्ये ॲड करून घेऊया. तर मी इथे शेंगादाण्याचे थोड्या प्रमाणात सालं काढून घेतलेले आहेत, थोड्या प्रमाणात ठेवलेले आहेत. पूर्णपणे तुमची चॉईस आहे. त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या 4 पाकळ्या ॲड केलेल्या आहेत आणि हे छान मिक्सरला आपण फिरून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता खूप जास्त बारीक मी इथे फिरून घेतलेलं नाही. तर या वाटणापासून अगदी झटपट तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता. आपण यामध्ये लसणाच्या कुड्या ॲड केलेल्या आहेत, त्यामुळे प्लेन शेंगदाणे ॲड करण्यापेक्षा अशा प्रकारे वाटण केलं तर खूप छान अशी टेस्ट लागते. तर हे वाटण तुम्ही फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता. त्यानंतर आपण इथे दुसरं वाटण तयार करायला घेऊया. तर त्यासाठी मी इथे हातात बसेल इथपर्यंत कोथिंबीर घेतलेली आहे. 6 ते 7 काड्या म्हणाल तर मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर 8 ते 10 हिरवी मिरची, अर्धी वाटी अद्रक आणि 1 वाटी असा लसूण घेतलेला आहे. तर आपण हे वाटण मिक्सरला छान असं फिरून घेणार आहोत. तर या वाटणामध्ये फिरून घेताना 1 चमचा असं मीठ ॲड करायचं, म्हणजे वाटण बिलकुलही काळं वगैरे पडत नाही. तर हे वाटण वापरून कोणत्याही प्रकारची हिरव्या मसाल्यातली तुम्ही भाजी बनवू शकता किंवा मग वरण वगैरे असेल तर त्याला फोडणी देताना देखील अगदी छान लसूण वगैरे सोलत न बसता पटकन असा तयार होतो. त्यानंतर आपण तिसऱ्या नंबरचं वाटण पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे मिरची घेतलेली आहे. तर ही मिरची तिखट आहे, अगदी 15 ते 20 मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर अर्धी वाटी असे शेंगादाणे, हे घरगुती शेंगादाणे आहेत त्यामुळे थोडे असे लहान मोठे दिसतात. त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि 1 मोठी गड्डी असा लसूण सोलून घेतलेला आहे. तर आपण हे मिक्सर जारमध्ये ॲड करून घेऊया. तर प्रत्येक वाटणामध्ये आपण इथे मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड केलेलं असल्यामुळे वाटण खराब होत नाही आणि काळं देखील पडत नाही. तर आपण हे मिक्सरला आबडधोबड असं फिरून घेणार आहोत. तर कढाईमध्ये 2 चमचे असं तेल ॲड करायचं. तर आपण तेल ॲड केल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरून घेतलेलं वाटण ॲड करून घेतलेलं आहे. ते छान असं खरपूस परतवून घेऊया. तर अगदी खूप जास्त फुल फ्लेमवर आपण हे वाटण परतवून घ्यायचं नाही, अगदी मीडियम गॅसवर वाटण परतून घ्यायचं. तर हे वाटण म्हणाल तर तुम्ही अगदी चटणी म्हणून देखील खाऊ शकता किंवा मग तुम्ही अगदी सपक कोणतीही भाजी लहान मुलांसाठी किंवा घरात म्हातारी माणसं असतील त्यांच्यासाठी बनवणार असाल तर त्यासाठी हे वाटण अगदी उपयुक्त असं ठरतं. आणि शेंगादाणे थोडेफार बारीक मोठे असतात त्यामुळे ते दाताखाली आले की छान असे लागतात. तर मी शक्यतो हे वाटण घरातील लहान मुलांसाठी यूज करते, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या वगैरे बनवायच्या असतील तर त्यासाठी मी हे वाटण यूज करते. तर हे प्रत्येक वेळी माझ्या घरामध्ये तर असतंच. तर आपलं हे वाटण तयार आहे, आपण काढून घेऊ. तर हे अगदी परफेक्ट असं आपलं इथे कोणत्याही प्रकारचा गरम मसाला वगैरे तुम्हाला जर नेहमी यूज करायचा नसेल तर अशा प्रकारचं वाटण तुम्ही घरामध्ये तयार करून ठेवू शकता आणि छान देखील लागतं. नेहमी गरम मसाल्याचं वाटण खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचं वाटण तुम्ही यूज करू शकता. चला तर मग आपण इथे आपलं राहिलेलं ऑल पर्पज असं वाटण तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, 1 मुठीत बसेल इथपर्यंत कोथिंबीर आहे. तर हे मी 3 मोठे कांदे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. तर 3 कांद्यासाठी 1.5 टोमॅटो, अगदी लाल बुंद कसा टोमॅटो घ्यायचा. त्यानंतर अर्ध्या वाटीला कमी मी इथे फुटाणे घेतलेले आहेत. तुमच्याकडे अगदीच पंढरपुरी डाळवा असतील तर त्या देखील तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर 1 वाटी असं आपण इथे खोबरं अशा प्रकारे स्लाईस करून कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्ध्या वाटीला कमी मी इथे तीळ घेतलेले आहेत आणि 1 छोटी वाटी म्हणजे 1 मोठी गड्डी असा लसूण घेतलेला आहे आणि अर्धी वाटी अद्रक. तर मी हे वाटीने मोजून घेतलेलं आहे, प्रमाण लक्षात यावा यासाठी. त्यानंतर मी इथे 10 ते 12 काळी मिरी, 7 ते 8 लवंगा, 4 मोठी हिरवी विलायची, 1 इंच आपण दालचिनी आणि 1 स्टार फूल घेतलेला आहे.
मसाला वेलची घ्यायची असेल तर पूर्णपणे ऑप्शनल आहे. याने टेस्ट खूप छान अशी येते. त्यानंतर मी कढाईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. तर आपण इथे सुरुवातीला खोबरं ॲड करून घेणार आहोत. खोबऱ्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता. तर आपण हे छान असं लालसर होईल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त काळं देखील करायचं नाही. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लालसर मी भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे फुटाणे घेतलेले आहेत. तर फुटाणे सुरुवातीलाच भाजलेले असतात. फक्त मिक्सरला छान अशी पावडर व्हावी यासाठी गरम करून घेणार आहे. तर सारखे मिक्स करत आपण हे फुटाणे फक्त गरम करून घेणार आहोत, भाजायचे नाही. तर आपण हे काढून घेऊया. त्यानंतर आपण इथे तीळ घेतलेले आहेत. तर ते देखील छान असे चटचट वाजतील इथपर्यंत भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण कोरडे मसाले भाजून घेतलेले आहेत, म्हणजे ते बाजूला असे मिक्सरला फिरून घेता येतात. कांदा टोमॅटोसोबत हे मसाले छान बारीक होत नाहीत, त्यामुळे हे भाजून बाजूला ठेवायचे. तर मी कढाईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. त्यामध्ये खडे मसाले ॲड करून घ्यायचे. खडे मसाले कधीकधी खूप जास्त उडतात आणि ते बाजूला जातात. त्यानंतर मी त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण ॲड केलेला आहे. अद्रक देखील. तर लसूण देखील तेलामध्ये परतला गेला की तो उडतो, त्यामुळे तो देखील मी इथे ठेचून घेतलेला आहे. अगदी थोडासा असा मिक्स करून घ्यायचा. कांद्यासोबत लसूण आणि अद्रक छान परतल्या जातं. खडे मसाले देखील परतल्या जातात, त्यामुळे अगदी थोडंसं मिक्स करून घेणार आहे अर्धा मिनिटभर. आणि त्यामध्ये आपण लगेच इथे कांदा ॲड करून घेणार आहोत. तर आपण हा कांदा ॲड करून घेऊया. तर प्रत्येकाची वाटण करण्याची आणि भाजी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, त्यामुळे तुम्ही कशा प्रकारे भाजी बनवता त्यावर तुमचे वाटणं हे खूप जास्त डिपेंड करतात. त्यानंतर आपण इथे टोमॅटो ॲड करणार आहोत. तर कांदा अगदी परफेक्ट असा परतून घेतलेला नाही, 20% असा कांदा परतून घेण्याचा राहिलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे. तर टोमॅटोसोबत आपण इथे 1 चमचा असं मीठ देखील ॲड केलेलं आहे. तर कोणत्याही मसाल्यामध्ये मीठ ॲड केलं तर मसाला पटकन खराब होत नाही. तर आपल्या इथे कांदा टोमॅटो छान असा परतलेला आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो खूप जास्त गळलेला आहे. आपण हे वाटण थंड करून घेऊया. तर आपल्याला इथे आणखी काही मसाले ॲड करायचे राहिलेले आहे. तर मी इथे मिक्सर जारमध्ये, म्हणजे छोट्या मिक्सर जारमध्ये आपण खोबरं ॲड करून घेणार आहोत. खोबरं मोठ्या जारमध्ये खूप जास्त पाहिजे असं बारीक होत नाही, त्यामुळे छोट्या जारमध्ये ॲड करून हे मी मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे. त्यानंतर मोठ्या मिक्सर जारमध्ये फुटाणे आणि तीळ ॲड करून घेऊया. तीळ आणि फुटाणे मिक्सरला फिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण हा कांदा टोमॅटोचा मसाला ॲड करून घेऊया. नंतर त्यामध्येच कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कूट अगदी कमी प्रमाणात पाणी टाकून मिक्सरला फिरून घेऊया. तर हे कमीत कमी पाणी ॲड करून आपण हे वाटण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. नंतर मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हा मसाला काढून घेऊया. तर मसाला मिक्सरला फिरून घेताना अगदी पाणी कमीत कमी यूज करायचं आहे, म्हणजे मसाला पटकन असा परतला जातो. तर आपण हा मसाला अर्धवट असा परतला गेला, 50% असा परतला गेला की त्यामध्ये राहिलेले मसाले ॲड करणार आहोत. तर हा मसाला सारखा असा मिक्स करत राहायचा, म्हणजे एकसारखा असा परतला जातो आणि आपण हा जेव्हा स्टोअर करतो त्यावेळेस पटकन असा खराब देखील होत नाही. तर हा मसाला स्टोअर करण्यासाठी खूप जास्त तेलाची गरज पडत नाही. जसं की कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आपण स्टोअर करतो त्यावेळेस खूप जास्त तेल ॲड करण्याची गरज पडते, म्हणजे जास्त तेल हे कोणताही पदार्थ स्टोअर करण्यासाठी अगदी छान असं असतं. जास्त तेल यूज केलं तर मसाला कोणत्याही प्रकारचा छान स्टोअर होतो, खराब होत नाही. तसं हा मसाला स्टोअर करण्यासाठी खूप जास्त तेलाची गरज पडत नाही. फक्त इथं परतवून घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर आपला मसाला साईडने तुम्ही पाहू शकता तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे आणि पॅन देखील सुटलेला आहे. तर आपला हा ऑल पर्पज असा मसाला आहे. तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण इथे अगदी अर्धा चमचाला देखील कमी आपण इथे हिंग ॲड केलेला आहे. तर हिंग अगदीच तेलात ॲड करावा असं काही नाही, अशा प्रकारे ॲड केला तरी खूप छान अशी टेस्ट येते. मी नेहमी हा मसाला ट्राय करते, बनवते, नेहमी माझ्या घरामध्ये हा मसाला असतो. त्यानंतर 1 चमचा अशी बेडगी मिरची पावडर, पूर्णपणे ऑप्शनल आहे. असेल तर यूज करा, नसेल तर अगदीच भाजी बनवताना यूज केली तरीही चालेल. त्यानंतर अर्धा चमचा अशी हळद. त्यानंतर 3 चमचे असा मी इथे कोल्हापुरी मसाला, घरगुती मसाला आहे. या मसाल्याची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरुवातीलाच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. तर तुम्ही खूप साऱ्या रेसिपीजमध्ये हा माझा कोल्हापुरी मसाला यूज करून केलेल्या भाज्याच्या रेसिपीज पाहिल्या देखील असतील. पाहिल्या नसतील तर नक्की चेकआउट करा. त्यानंतर 1 चमचा असा गरम मसाला, मी इथे किचन किंगचा गरम मसाला यूज केलेला आहे. तर आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. तर ड्राय मसाले ॲड केल्यानंतर कोणताही मसाला पटकन असा घट्ट होतो. तर हे छान असा आपला हा मसाला मिक्स झालेला आहे. तर हा मसाला यूज करून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या बनवू शकता. फक्त पालेभाज्या बनवू शकत नाही, कारण की हा काळा मसाला आहे, कोणत्याही प्रकारच्या भाज्यासाठी चालतो.
तर आपण इथे पालेभाज्यासाठी मसाला पाहिलेला आहे. त्यानंतर हा मसाला छान असा तेल सोडायला सुरुवात झालेली आहे. पॅनला देखील चिकटत नाही. परफेक्ट असा मसाला तयार झालेला आहे. तर आपण इथे 4ही प्रकारचे वाटणं पाहिलेले आहेत. अगदी पटकन नेहमी काळ्या मसाला टाकून भाजी खायची जर कंटाळा आला असेल तर अगदी शेंगादाण्याचा कूट टाकून तुम्ही भाजी पटकन बनवू शकता. त्यानंतर आपण हे गरम मसाले यूज करून केलेलं वाटण, त्यानंतर पालेभाज्यासाठी केलेलं वाटण, अगदी 3-4ही प्रकारचे आपण इथे वाटणं पाहिलेले आहेत. फोडणीसाठी देखील वाटण पाहिलेलं आहे. तर आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान असं दिसतं आणि यापासून कोणत्याही प्रकारच्या काळ्या मसाल्यातल्या भाज्या बनवा, अगदी टेस्टी अशा बनतात. तर हे वाटण वापरून तुम्ही अगदी कडधान्याच्या भाज्या देखील बनवू शकता. खूप छान टेस्टी अशा होतात. फक्त उसळ मसाला यूज करायचा. तर तुम्हाला आजचा आपला हा वाटणाचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, किंवा मग तुम्ही कोणत्या प्रकारचे वाटणं बनवून ठेवता ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या वाटणामधलं कोणतं वाटण आवडलेलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.